महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये विविध पदाच्या जसे की असोसिएट आणि ट्रेनी, पिऊन, टायपिस्ट आणि ड्रायव्हर्स आणि आणखी पद आहे जी याच्या भरती निघालेली आहेत. डिटेल्समध्ये बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. ठीक आहे, तर आपण पोस्ट वाईज बघूया. तर ट्रेनी ज्युनियर ऑफिसर्स याच्या जागा आहेत 44 मित्रांनो, आणि याला कम से कम तुम्ही पदवी पास पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, ॲटलिस्ट 50% तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि ते तुम्ही ना जे तुमची मॅट्रिक्युलेशन मतलब 10वी झाली आहे त्याच्यामध्ये मराठी हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे मित्रांनो. ठीक आहे, MSCIT सर्टिफिकेट पण लागेल. ठीक आहे, कॅन्डिडेट हा ऑपरेटेड बॅचलर्स किंवा तुमची लॉ केला असेल ते पण चालेल. ठीक आहे, आणि याला एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो 2 वर्षाचं, आणि एज लिमिट आहे 23 ते 32. डेट दिली आहे ते 1/6/2025. ठीक आहे, आणि याला मंथली पेमेंट असणार आहे मित्रांनो 52,100 रुपये. ठीक आहे, हे इथं दिले आहे. आता कन्फर्मेशन ट्रेनी सर्व्हिस दिली आहे त्यांनी. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर्स शॉल बी 12 मंथ फॉलोड बाय प्रोबिबिशन पिरियड ऑफ 6 मंथ. ठीक आहे मित्रांनो, 6 महिने तुमचं हे असेल. ठीक आहे, आणि सेकंड पोस्ट आहे ट्रेनी असोसिएट, ज्याच्या जागा आहे 50 जागासाठी भरती निघालेली आहे, आणि पात्रता आहे ग्रॅज्युएशन मिनिमम 50% तुम्हाला असायला पाहिजे, आणि 10वीमध्ये मराठी विषय असायला पाहिजे. ठीक आहे, आता इथे त्यांनी काय दिले की प्रेफरन्स विल बी गिवन कॅन्डिडेट्स हू हॅव पासेड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट मराठी इंग्लिश टायपिंग. ज्यांचं इंग्लिश आणि मराठी 30-40 म्हणजे टायपिंग झालेली आहे, सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, त्यांना प्रेफरन्स दिलं जाईल. कंपल्सरी नाही आहे मित्रांनो. ठीक, तुमचं ग्रॅज्युएशन आहे, 50% तुम्हाला मार्क्स पर्सेंटेज आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, आणि याला एज लिमिट आहे मित्रांनो 21 ते 28 वर्षाच्या तुम्ही आतमध्ये असायला पाहिजे, आणि डेट आहे मित्रांनो 1/6/2025 ठीक आहे. आता तुम्हाला स्टायपेंड किती असेल ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये ड्युरिंग ट्रेनिंग पिरियड. ठीक आहे, 25,000 स्टायपेंड असेल म्हणजे पेमेंट असेल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट 34,400 पर मंथ दिले. ठीक आहे, आता इथे कन्फर्मेशन ऑफ सर्व्हिस पिरियड दिलेले आहे मित्रांनो 12 मंथ. ठीक आहे, थर्ड पोस्ट आहे ट्रेनी टायपिस्ट इन असोसिएट ग्रेड, याच्या संपूर्ण पोस्ट आहे 9. ठीक आहे, तर याला पण पदवी पाहिजे, ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, मराठी ॲज 1 सब्जेक्ट मॅट्रिक्युलेशन. ठीक आहे, 10वीमध्ये तुम्हाला मराठी पाहिजे. ठीक आहे, आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन दिलं इथं इंग्लिश 30-40 पाहिजे मित्रांनो, तुमचं झालेलीच पाहिजे, इथं मॅन्डेटरी आहे. आणि एक्सपिरियन्स नो मॅन्डेटरी बट प्रेफरन्स विल गिवन कॅन्डिडेट्स हॅव्हिंग एक्सपिरियन्स TDP ऑपरेटर. इथे प्रेफरन्स मॅन्डेटरी नाही आहे मित्रांनो, पण तुमचं वर्क DTP ऑपरेटर म्हणून असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिलं जाईल. ठीक आहे, आणि याला पण एज आहे 21 ते 28. पेमेंट असेल, स्टायपेंड असेल ट्रेनिंग पिरियडमध्ये 25,000, नंतर असेल 34,400 प्लस. ठीक आहे, आणि अलाउन्स वगैरे ते वेगळं असेल. ठीक आहे, म्हणजे 40,000पर्यंत जातं पेमेंट. आता समोर आहे ट्रेनी ड्रायव्हर्स, याच्या 6 जागा आहे मित्रांनो, आणि तुम्ही जर आतापर्यंत बघत असेल मित्रांनो तर असलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात नवीन भरतीचे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि समोर आणखी डिटेल्समध्ये बघणार आहोत, व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. सिलेबस काय, एक्झाम कसं आहे, निवड कशी होणार. ठीक आहे, तर 6 पोस्ट आहे मित्रांनो. एज आहे लिमिट आहे 18 ते 30पर्यंत, आणि तुम्ही 10वी पास झालेलं पाहिजे ट्रेनी ड्रायव्हरसाठी. ठीक आहे, आणि तुमच्याकडे व्हॅलिड लायसन्स पाहिजे मित्रांनो ड्रायव्हिंगचं. ठीक आहे, आणि मराठी तुमचं झालेलंच पाहिजे. एज लिमिट आहे 18 ते 30. स्टायपेंड असेल 22,000, नंतर 27,700 प्लस वेगळे अलाउन्स वगैरे असेल. एक्सपिरियन्सची गरज नाही आहे मित्रांनो, फ्रेशर चालू शकतात. ठीक आहे, आता जे 5वी पोस्ट आहे ट्रेनिंग पिऊन्स. आता पिऊन्सच्या जागा किती आहे 58 आहे. कॅन्डिडेट शूड हॅव पॅसेड SSC 10वी पास पाहिजे, मराठीसह पास पाहिजे. ठीक आहे, आणि प्रेफरन्स विल गिवन कॅन्डिडेट्स हू हॅव कम्प्लिटेड इलेक्ट्रिशियन प्लंबिंग कोर्स. जर तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबिंग कोर्स झालं असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिलं जाईल. कंपल्सरी नाही आहे मित्रांनो, जर झालं असेल तर ठीक आहे, नाहीतर 10वी पासवरती फॉर्म भरू शकता. आता एज लिमिट आहे याला ड्रायव्हर्सला पिऊन्सला 18 ते 30 वर्षामध्ये, आणि डेट असेल लास्ट डेट एजची 1/6/2025.
आता याला ड्युरिंग ट्रेनिंग पिरियडमध्ये 20,000 रुपये पेमेंट असेल. समोर 24,500 खूप चांगली पेमेंट आहे. 24,500 मतलब 30-35पर्यंत पेमेंट 100% 30-35पर्यंत पेमेंट जाते मित्रांनो. 32 ते 30 कारण की इतर पण अलाउन्स असतात आणि समोर तर पेमेंट वाढतच असते. आता कन्फर्मेशन सर्व्हिस वगैरे दिले इथे वर्क परफॉर्मन्स वगैरे दिले. आता समोर बघूया ॲप्लिकेशन प्रोसिजर्स. ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ते समोर बघूयाच. इथे फॉर्म भरताना फोटोग्राफची साईज काय पाहिजे ते दिले. सिग्नेचर पाहिजे, लेफ्ट थंब लागेल, हँड रायटन डिक्लेरेशन लागेल मित्रांनो. ठीक आहे, ते एक फॉर्म भरण्याचं हे आहे प्रोसेस. तर मित्रांनो फीस किती आहे फॉर्म भरण्यासाठी? तर सगळ्यांना जवळपास एकच पोस्ट ट्रेनी ज्युनियर ऑफिसरला 1770 आहे. इन्क्लूड्स GST मतलब GST त्याच्यामध्ये असेल. आणि बाकीच्या ज्या सगळ्या पोस्ट आहे असोसिएट टायपिस्ट ड्रायव्हर पिऊनसाठी 1180. हो फीस जास्त आहे मित्रांनो, पण ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे कारण की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे मित्रांनो. चांगली पेमेंट आहे तुम्हाला तिथे. ठीक आहे, चांगली पेमेंट मिळेल. तर आता सिलेबस काय आहे मित्रांनो आणि ते डिटेल्समध्ये डिकोडिंग करून सांगणार मी तुम्हाला. ठीक आहे, तर बघूया सिलेबस. तर मित्रांनो इथं सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फर्स्ट जी पोस्ट आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसर त्याचं सिलेबस बघूया आपण. त्याचं ऑनलाईन एक्झाम होणार आहे. IBPS अँड पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो बाय बँक पर प्रोव्हिजनल पॉलिसी. ठीक आहे, प्रिव्हिलिंग. तर IBPS थ्रू पहिली गोष्ट IBPS थ्रू एक्झाम होणार आहे आणि इंटरव्ह्यू आहे या पोस्टसाठी. पॅटर्न ऑफ ऑनलाईन एक्झाम राईट टेस्ट असेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये सब्जेक्ट आहे मित्रांनो प्रोफेशनल नॉलेज 40 मार्क 80 मार्क असेल, 40 क्वेश्चन असेल आणि फक्त इंग्लिश व्हर्जन असेल मित्रांनो. 120 मिनिट टाईम असेल. ठीक आहे, इंग्लिश असेल, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस असेल, क्वांटिटिव्ह आणि नंबरिकल ॲबिलिटी असेल. बँकिंग जनरल असेल मित्रांनो, इंग्लिश ग्रामर असेल याला आणि अर्थमॅटिक आणि बुद्धिमत्ता असेल. ठीक आहे, त्याचा कट ऑफ वगैरे इथे नंतरची गोष्ट आहे. मेरिट लिस्टमध्ये आलात तर इंटरव्ह्यू होईल. ठीक आहे, आता जी सेकंड पोस्ट आहे ट्रेनी असोसिएट. ठीक आहे, तर याचं पण IBPS थ्रूच म्हणजे सगळ्या पोस्टचं IBPS थ्रूच एक्झाम होणार आहे. तर सब्जेक्ट आहे रिजनिंग ॲबिलिटी, कॉम्प्युटर अप्टिट्यूड म्हणजे बुद्धिमत्ता आणि कॉम्प्युटर हा विषयाचे 40 क्वेश्चन येईल 80 मार्कासाठी आणि इंग्लिश ग्रामर पण असेल 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी. बँकिंग अँड जनरल अवेअरनेस असेल 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी आणि क्वांटिटिव्ह नंबरिकल ॲबिलिटी किती असेल 40 प्रश्न 40 मार्कासाठी. ठीक आहे, तर 120 मिनिट टाईम असेल. टोटल 200 मार्काची एक्झाम राहणार आहे मित्रांनो ही. ठीक आहे, आणि याचा जो सिलेबस आहे समजा रिजनिंगमध्ये काय काय येईल बघ, कॉम्प्युटरचं कोणते टॉपिक येईल त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये डिकोडिंग येईल मित्रांनो. यामध्ये सांगणं पॉसिबल नाही कारण की व्हिडिओ मोठा येईल. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता जी सेकंड पोस्ट आहे ट्रेनिंग टायपिस्ट, मराठी लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन, रिजनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह नंबरिकल ॲबिलिटी असेल. ठीक आहे, सेम टाईम आहे आणि फक्त इंग्लिशमध्ये असेल. मराठी लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन ही फक्त मराठीमध्ये असेल, बाकीचे सगळे इंग्लिशमध्ये असेल. ठीक आहे, असोसिएट टायपिस्ट. नेक्स्ट पोस्ट बघूया ट्रेनी पिऊन आणि ट्रेनी ड्रायव्हर. या दोन्हीसाठी हे जो सिलेबस आहे तो सारखा आहे या दोन्ही पोस्टसाठी. कोणत्या? पिऊन आणि ट्रेनी ड्रायव्हर. तर रिजनिंग येईल मित्रांनो, बुद्धिमत्ता पण 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी. ठीक आहे, आणि स्पेशल म्हणजे याच्यासाठी 25 मिनिटच टाईम असेल. इंग्लिश ग्रामर 30 क्वेश्चन 30 मार्क, जनरल अवेअरनेस, न्यूमरिकल ॲबिलिटी, सामान्य ज्ञान, इंग्लिश ग्रामर आणि अंकगणित असेल मित्रांनो. ठीक आहे, 120 प्रश्न 120 मार्क्स. पिऊन आणि ट्रेनिंग. ठीक आहे, आणि याची जी एक्झाम आहे ती मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही देऊ शकता. बाकीच्या इंग्लिशमध्येच आहेत. ते समोर काही काही आहे. एक्झाम सेंटर्स वगैरे तुम्ही निवडू शकता. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर असं निवडू शकता. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहे. आता लास्ट डेट काय आहे आणि बाकीचे काय समोर इम्पॉर्टंट डिटेल्स आहे ते बघूया. तर मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन 17/7/25 पासून चालू झालेली आहे. तर 6/8/2025 पर्यंत लास्ट डेट आहे. तोपर्यंत तुम्ही आणि फीस पेमेंट करायची पण तीच डेट आहे 6/8. तर त्या अगोदरच तुम्ही फॉर्म भरून घ्या, पेमेंट करून घ्या, कारण की लास्टच्या डेजमध्ये खूप लोड असतो साईटवरती, तर होत नाही आहे मित्रांनो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ येणारच आहे. डिकोडिंग सगळं सिलेबस आणि स्टडी कशी करायची आहे
आय होप समजलं असेल आणि असलेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. आणि अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मित्रांनो, ठीक आहे. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. धन्यवाद.